पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट, सकाळपासून ढगाळ वातावरण, पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, खेड शहरातील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच, नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नागरी वस्तीमधील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। धुळ्याच्या शिरपूरमधील अनेक धरण परिक्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ, अनेक धरणातून 16,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नांदेडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार, नदी नाल्यांना पूर, आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या भुसावळच्या हातनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले, धरणातून तापी नदीपात्रामध्ये 28,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। विदर्भात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले, शिवना नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानं काही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार। जालन्याच्या बदनापूर आणि परतूर तालुक्यांमध्ये दमदार पावसाची हजेरी, सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातही वाढ। नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो, पैनगंगा नदी धोक्याची पातळी सोडून वाहत असल्यानं धबधब्याचं रौद्ररूप, पर्यटकांची गर्दी वाढल्यानं प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा।